Hello students, welcome back. In today's session, we will complete Work and Energy chapter number 2, part 2. In last session, we have seen about the work. Now in this session, we will see energy. Now energy. What is energy? The capacity of a body to perform work is called energy. In short मध्ये आपण काय म्हणतो? The capacity to do वर्क. आपल्याला कोणतंही काम करण्यासाठी जेवढी कॅपॅसिटी असते, क्षमता असते, त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी असे म्हणतो. आपण कोणतंही काम इझिली करू शकतो. हे बेंच उचलायचे असतील, नाहीतर जाड गाद्या उचलायच्या असतील, तर आपण काय म्हणतो? आपण उचलू शकतो. आपल्यामध्ये खूप एनर्जी आहे, पण एनर्जी नसते. ती काय असते? आपल्या बॉडीमध्ये ते काम करण्याची क्षमता असते, त्यालाच आपण एनर्जी असे म्हणतो. The energy ची युनिट जी आहे, the unit of work and energy are the same. काय असणार आहे? दोन्ही सेम आहे. SI सिस्टम मध्ये जूल्स म्हणतात, CGS सिस्टम मध्ये त्याला अर्ज म्हणतात. आता the energy exists in various forms like mechanical, heat, light, sound, electromagnetic, chemical, nuclear and solar. आता हे जे एनर्जीज असतात त्यांचे फॉर्म जे आहे आपण यूज करतो. मेकॅनिकल एनर्जी आहे, लाईट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट आहे. हे काय आहे? एनर्जीचे फॉर्म आहे. आपण त्यांचा यूज करतो. एनर्जी कधीही क्रिएट करू शकत नाही. आपण फक्त त्याचे फॉर्म्सचा वापर करतो. मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती आहे टू टाइप्सची. फर्स्ट टाइप इज पोटेन्शियल एनर्जी अँड सेकंड इज kinetic energy. Now let's see kinetic energy. Kinetic energy काय आहे? When a moving object strikes a stationary object, the stationary object moves. आता एखादी स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, तिला एखादी मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राईक झाली तर ते काय होणार आहे? बॉडी मूव्ह करणार आहे. मग स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह करतं, त्याला आपण कायनेटिक एनर्जी मध्ये काउंट करतोय. इथे एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो की एखादा मुलगा फुटबॉल खेळतोय. मग फुटबॉल खेळताना तो काय करेल? पळत येईल आणि किक मारणार. बरोबर? किक मारल्यानंतर स्टेशनरी फुटबॉल जो होता तो कशात येणार आहे? मोशन मध्ये येणार आहे. बरोबर की नाही? Thus, the moving object has some energy part or all of which it shares with the stationary object, thereby setting it in motion. आता इथे काय होतं? मुलगा पळत येत होता, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी एनर्जी होती. ती एनर्जी जी आहे ती थोडीशी नाही तर पूर्ण एनर्जी त्या ऑब्जेक्ट सोबत शेअर करतो. म्हणजे फुटबॉल सोबत त्यांनी थोडीशी एनर्जी शेअर केली, त्याच्यामुळे तो फुटबॉल काय झाला? मोशन मध्ये आला. मग the energy which an object has because of its motion is called kinetic energy. मग कायनेटिक एनर्जी काय आहे? ती जी एनर्जी गेन झाली आहे, ती जी एनर्जी त्या ऑब्जेक्ट मध्ये आली आहे, फुटबॉल मध्ये आली आहे मोशनमुळे, त्यालाच आपण कायनेटिक एनर्जी असे म्हणतो. लक्षात आलं का? कायनेटिक एनर्जी काय आहे? की मोशन मध्ये एखादी ऑब्जेक्ट येते, मोशन मध्ये आल्यानंतर ती जी एनर्जी त्याच्यामध्ये प्रोड्यूस होणारे, गेन होणारे, त्यालाच आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. लक्षात आलं? The work done by a force to displace a stationary object through a distance s is the kinetic energy gained by the object. आता कायनेटिक एनर्जी गेन म्हणजे काय आहे? आपण ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय करतोय. फोर्स अप्लाय केल्यानंतर काहीतरी डिस्प्लेसमेंट होणार आहे. डिस्प्लेसमेंट झाली म्हणजे वर्क डन झालेलं आहे. बरोबर की नाही? मग ते जे वर्क डन झालेलं आहे त्या ऑब्जेक्ट वरती, त्यालाच आपण कायनेटिक एनर्जी म्हणणार आहोत. मग कायनेटिक एनर्जी काय आहे? वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्ट वरती वर्क डन झालेलं आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू F इंटू S, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता एक्सप्रेशन बघूया कायनेटिक एनर्जीचं काय आहे. सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m moves because of an applied force. ऑब्जेक्ट आपण फुटबॉलचाच घेऊया. फुटबॉलचा मास किती आहे? m आहे. त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय करतोय. लेट u be its initial velocity. Here u equals to 0. इनिशियल वेलोसिटी आपण त्याची काय घेऊया? 0 घेऊया. Let the applied force be F. त्याचा applied force काय असणार आहे? F असणार आहे. This generates an acceleration A in the object and the time t. The velocity of the object becomes equals to V. आता इथे काय होणार आहे? फोर्स अप्लाय केलाय, बॉडी मोशन मध्ये आली आहे. मोशन मध्ये आली आहे म्हणजे काय झाली आहे? ऍक्सेलरेट
झाली आहे. मग टाइम टी नंतर म्हणजे थोड्याशा वेळानंतर टाइम टी नंतर त्याची वेलॉसिटी चेंज होईल की नाही. यू इनिशियल वेलॉसिटी कडून फायनल वेलॉसिटी कडे जाणार. मग फायनल वेलॉसिटी आपण काय घेणार आहे, व्ही घेणार आहोत. द डिस्प्लेसमेंट ड्युरिंग दिस टाइम इज एस. मग इथे डिस्प्लेसमेंट आपण काय घेणार आहे, एस घेणार आहोत. द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट डब्ल्यू इक्वल्स टू एफ इंटू एस झाली. आता आपण न्यूटनचा सेकंड लॉ बघूया. न्यूटनच्या सेकंड लॉ मध्ये काय होतं, एफ इक्वल्स टू एम ए हे आपल्यासाठी काय असणार आहे, फोर्स आहे. मास इंटू ऍक्सेलरेशन, इक्वेशन नंबर 1. सिमिलरली युजिंग न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. आता इथे सेकंड इक्वेशन बघूया आपण. पहिले आपण लॉ घेतलाय, सेकंड आपण इक्वेशन घेतोय. एस इक्वल्स टू यू टी हाफ एटी स्क्वेअर. मग इथे एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ एटी आपण घेतलेला आहे, एटी स्क्वेअर घेतलेला आहे. मग त्याच्यात यू ची व्हॅल्यू काय असणार आहे, इथे 0 असणार आहे. मग त्याच्यामध्ये आपण टाकल्यानंतर काय मिळेल आपल्याला, एस इक्वल्स टू 0 प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता एस डायरेक्टली काय होणार आहे आपल्यासाठी, एटी स्क्वेअर, बरोबर की नाही. आता इकडे बघा, एफ आपल्याला काय मिळाला होता, एफ इक्वल्स टू एम ए मिळाला आहे आणि एस आपल्याला काय मिळाला आहे, एटी मिळालेला आहे. आता इक्वेशन मध्ये आपण टाकूया. कोणती इक्वेशन होती आपली, डब्ल्यू इक्वल्स टू एफ इंटू एस. आता बघा, एफ च्या जागेवर आपण काय लिहिलेलं आहे, एम ए लिहिलंय इंटू हाफ एटी स्क्वेअर लिहिलंय. मग डब्ल्यू इक्वल्स टू हाफ एम एटी स्क्वेअर ही आपली थर्ड इक्वेशन झाली. आता इथे आपण इक्वेशन न्यूटनचा फर्स्ट लॉ ची जी इक्वेशन होती ती बघूया. काय होती ती, v इक्वल्स टू यू टी प्लस हाफ v इक्वल्स टू यू टी प्लस एटी. ही जी इक्वेशन आहे ती आपली फर्स्ट लॉ ची इक्वेशन आहे. इथे परत u ची व्हॅल्यू आपण 0 टाकूया. मग आपल्याला v काय मिळणार आहे, एटी मिळणार आहे. जर v ला आपण स्क्वेअर केलं तर v स्क्वेअर इक्वल्स टू एटी स्क्वेअर. ही आपली काय झाली, फोर्थ इक्वेशन झाली, बरोबर. आता फोर्थ इक्वेशन मध्ये आता बघा, जर आपण थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन एकत्र केली तर आपल्याला काय मिळतोय, इथे एम हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे हाफ एम एटी स्क्वेअर होतं. एटी स्क्वेअर आहे की नाही इथे फोर्थ इक्वेशन मध्ये. मग आपण त्याच्या जागेवर काय लिहितोय, व्ही स्क्वेअर लिहितोय. म्हणजे आपल्याला वर्क डन किती मिळाला, आपल्याला वर्क डन मिळालंय हाफ एम व्ही स्क्वेअर. आता द कायनेटिक एनर्जी बाय अन ऑब्जेक्ट इज द अमाउंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. मग कायनेटिक एनर्जी काय आहे, जेवढं ऑब्जेक्ट वरती काम झालेलं आहे त्यालाच आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. मग कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू डब्ल्यू. मग इथे आपण देअरफॉर आपण काय लिहिणार आहे, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ एम व्ही स्क्वेअर. ही आपल्याला काय मिळाली आहे, कायनेटिक एनर्जीचा एक्सप्रेशन मिळालेला आहे. लक्षात आलं का आपण कसं फाइंड आउट केलं ते. पहिले फोर्स घेतला, फोर्स नंतर आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट केला. फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फर्स्ट लॉचा वापर केला. एस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सेकंड इक्वेशनचा वापर केला. लक्षात आलं. मग पोटेन्शियल एनर्जी बघूया काय आहे. द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट और पोझिशन इज कॉल्ड इट्स पोटेन्शियल एनर्जी. जी पण एनर्जी स्टोअर आहे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जेव्हा ते रेस्ट पोझिशन मध्ये आहे तेव्हा पोटेन्शियल एनर्जी रेस्ट मध्ये असताना असते. लक्षात ठेवा, जेव्हा पण ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशन मध्ये असेल तेव्हा त्याच्यामध्ये जेवढी पण एनर्जी स्टोअर आहे त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतो. आता एक्सप्रेशन बघूया काय आहे, पण त्याच्या आधी लक्षात ठेवा की जेव्हा पण एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे तो कायनेटिक एनर्जीचा वापर करतोय आणि रेस्ट पोझिशन मध्ये असेल तर तो पोटेन्शियल एनर्जीचा वापर. आता एक्सप्रेशन बघूया पोटेन्शियल एनर्जीचं काय आहे. टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ मास m to a height h above the earth's surface, a force equal to mg has to be used against the direction of the gravitational force. आता इथे
एक ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास m आहे, त्याला आपल्याला h हाईट पर्यंत न्यायचं आहे. मग त्याच्यावरती फोर्स कोणता लागणार आहे? mg चा. का बरं? कारण ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आपण, म्हणजे समजा हा माऊस आहे, माऊसला मला टेबलवरनं उचलून वरच्या डायरेक्शन मध्ये न्यायचंय. मग इथे काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण अप्लाय होतोय ना, म्हणून तो जो फोर्स आपण अप्लाय करणार आहोत तो काय आपण घेणार आहे? mg घेणार आहोत. The amount of work done can be calculated as follow. मग जे पण amount of energy जी आहे, वर्क आहे, ते जे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, तो कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण? वर्क इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा, वर्क इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्स आता इथे बघा आपण mg का बरं घेतलंय? त्याच्यासाठी फोर्स इक्वल्स टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण इथे अप्लाय करतोय. मग फोर्सचा फॉर्म्युला काय होता? ma होता. मग F इक्वल्स टू mg. mg काय आहे? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. मग देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी W इक्वल्स टू mg इंटू h आपण घेणार आहोत. W इक्वल्स टू mg h. The amount of potential energy stored in the object because of its displacement. आता potential energy आहे, ती जी त्याच्यामध्ये स्टोर्ड आहे, पोटेन्शियल एनर्जी जेवढी स्टोर्ड आहे ती आपण डिस्प्लेसमेंटमुळे, मग ती कशी कॅल्क्युलेट करतो आपण? पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mg h. हे काय मिळालं आपल्याला? एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी बघा, एनर्जी जी आहे ती नेहमी ट्रान्सफर होत असते, ती कधीही चेंज होत नाही. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. Understood? Examples are a stretched piece of rubber, a fast moving car, the whistling of a cooker due to steam. आता इथे whistling of a cooker due to steam म्हणजे काय? इथे की खाली केमिकल एनर्जी, कुकर मध्ये केमिकल एनर्जी मुळे काय प्रोड्यूस होतोय? हीट प्रोड्यूस होते. हीट प्रोड्यूस झाल्यानंतर स्टीमचा जो हाय प्रेशर असेल त्याच्याने शिट्टी वाजते, म्हणजे साऊंड एनर्जी मध्ये. म्हणजे हीट एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली आहे? केमिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते? साऊंड एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. मग क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाळी. दिवाळीमध्ये जे क्रॅकर्स आपण एक्सप्लोड करतो म्हणजे केमिकल एनर्जी लाईट एनर्जी मध्ये पण कन्वर्ट होते, साऊंड एनर्जी मध्ये पण कन्वर्ट होते. बरोबर की नाही? आता फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. आता जेव्हा फॅन इलेक्ट्रिसिटी वरती रन होतोय, मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होतोय. बरोबर की नाही? Drawing out pieces of ions from garbage using a magnet. We are using electromagnetic एनर्जी. बरोबर की नाही? लोखंडाचे तुकडे आपण कचऱ्यामधून जर गोळा करायचे असतील, जमा करायचे असतील, तर आपण काय करतो? वी यूज इलेक्ट्रोमॅग्नेट यूज करतो की नाही? मग तिथे पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीचा वापर होतोय. त्याच्यानंतर ब्रेकिंग ऑफ अ ग्लास विंडो पॅन बिकॉज ऑफ अ लॉंग नॉईज. मग खूप जास्त वेळापर्यंत खूप आवाज होत असेल तर कधी कधी खिडक्यांचे काचा पण काय होतात? तुटतात. हे पण काय आहे? एनर्जीचा ट्रान्सफॉर्मेशन आहे. एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाइप टू अनदर. एनर्जी जी आहे वन फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय केली जाते? ट्रान्सफर केली जाते. आता इथे एक्झाम्पल जी आपण घेतलेला आहे बघा, एक्झाम्पल्स मध्ये इथे दिलेलं आहे की मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कशी कन्वर्ट होते. मग बघा, आता मेकॅनिकल एनर्जीला जर इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इंजन मध्ये, आपल्याला इंजन मध्ये, फॅन मध्ये हे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. आता इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये कधी कन्वर्ट होईल? जेव्हा जनरेटर्सचा वापर होईल तेव्हा. आता इलेक्ट्रिकल एनर्जी हीट एनर्जी मध्ये कधी कन्वर्ट होणार आहे? जेव्हा आपण हीटर्सचा वापर करतो तेव्हा. हीट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कधी कन्वर्ट होईल? जेव्हा थर्मोकपल्स आपण यूज करू तेव्हा. आता इलेक्ट्रिकल एनर्जी साऊंड एनर्जी मध्ये कधी कन्वर्ट होईल? जेव्हा लाऊड स्पीकर्सचा वापर होईल तेव्हा. साऊंड एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कधी कन्वर्ट होणार आहे? जेव्हा मायक्रोफोन्सचा वापर होईल तेव्हा. इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जी मध्ये कधी कन्वर्ट होईल? जेव्हा सेकंडरी सेल्स मध्ये त्याचा यूज होईल तेव्हा. केमिकल एनर्जी मध्ये जी आहे ती
इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कधी होईल, जेव्हा प्रायमरी सेल्सचा वापर होईल तेव्हा. इथे पण इंटरचेंज बघा, इलेक्ट्रिकल लॅम्पचा जेव्हा आपण वापर करू तेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल. लाईट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कधी कन्वर्ट होईल, जेव्हा सोलार सेल्सचा, फोटो इलेक्ट्रिक सेल्सचा आपण वापर करू तेव्हा. आता हे सगळे एक्झाम्पल्स जे आहे ते काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी जे आहे, म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कशा पद्धतीने एनर्जी जे आहे ट्रान्सफर होताना आपल्याला दिसतात. लक्षात आलं का काय होतं इकडे? आपण काय एक्झाम्पल्स बघितले की जी एनर्जी आहे ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होताना आपल्याला दिसते.